करणार मज्जाच मज्जा। घेऊन आलो आहोत आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर 2024। तब्बल 13 विविध ऍक्टिव्हिटीज, मेडिटेशन, योगा, विविध स्पोर्ट्स व क्रिकेट, स्विमिंग, मर्दानी खेळ व कुस्ती, संगीत, अभिनय, डान्स व अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ऍक्टिव्हिटीजचा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प। भव्य इनडोअर स्विमिंग पूल, 1500 CCTV कॅमेरे, मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार, मोफत लॉन्ड्री आणि बरंच काही। हेल्पलाईन नंबर 9582 26 38 75 वर कॉल करून बाल संस्कार शिबिर साठी एक दाबा। आत्मा मालिक बाल संस्कार शिबिरास मोठा प्रतिसाद। कोपरगाव येथील कोकण ठाणे ते आत्मा मालिक शैक्षणिक क्रीडा संकुल यांच्या वतीने आत्मा मालिक बाल संस्कार शिबिराचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरास पालकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। पहिल्याच दिवशी पालक आपल्या पाल्यांना घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले होते। या शिबिरात तब्बल 13 विविध ऍक्टिव्हिटीज असून मेडिटेशन, योगा, विविध स्पोर्ट्स व क्रिकेट, स्विमिंग, मर्दानी खेळ व कुस्ती, संगीत, अभिनय, डान्स व अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ऍक्टिव्हिटीजचा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प असून भव्य इनडोअर स्विमिंग पूल, 1500 CCTV कॅमेरे, मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार, मोफत लॉन्ड्री असे विविध कार्यक्रम असून या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे। काय सांगता तुम्ही आगरकीचा काय नेमकी विचार? सर, आत्मा मालिक दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा मालिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे। आणि यावर्षी अतिशय प्रचंड प्रतिसाद पालकांचा मिळाला असून सुमारे 1000हून अधिक विद्यार्थी व पालकांनी सकाळपासून या ठिकाणी रिपोर्ट केलेला आहे। आपण पाहत असाल या ठिकाणी आलेल्या उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे। आलेल्या सर्व पालकांसाठी थंड पेयाची सुविधा आपल्या इंटरनॅशनल प्रसादालयामार्फत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सर्व पालकांसाठी थंड पाण्याची सुविधा असेल। सर्व विद्यार्थ्यांच्या रिपोर्टिंग अनुषंगाने या ठिकाणी वसतिगृह न्याय शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे। शालेय व्यवस्थापन, वसतिगृह व्यवस्थापन अंतर्गत अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी नियोजन झाले असून सर्व पालकांच्या खूप सकारात्मक प्रतिक्रिया शिबिरासाठी आलेल्या आहेत। सर, याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकवणार आहे विद्यार्थ्यांना? हो सर, शिबिरामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, नृत्य, संगीत, अभिनय या सगळ्याच गोष्टींवर ट्रेनिंग देण्यात येणार आहे। या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की या ठिकाणी भव्य असा नगर जिल्ह्यातील जलतरण तलाव आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला जलतरण शिकवणं हे आमचं ध्येय आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची दैनंदिनी अशा प्रकारे असणार आहे की सकाळी 4:30 वाजता ते 5च्या दरम्यान सर्व विद्यार्थी या ठिकाणी मधुर ध्वनीने उठतील। त्यानंतर विद्यार्थी प्रातः तयारीनंतर सुमारे 1 तासाची त्यांचे योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार व PT या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर सकाळच्या नाश्त्यानंतर विद्यार्थ्यांचे आपापल्या निवडलेल्या क्षेत्रानुसार विविध क्लासेस दिवसभर ॲक्टिव्हिटी चालतील। दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचन असणार आहे। तर सायंकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचा आवडता गेम जो त्यांनी शिबिरात ॲडमिशन घेण्याच्या वेळी निवडलेला आहे त्या गेमसाठी त्यांचा 2 तास सराव असणार आहे। तर विविध कला, क्रीडा, नृत्य, संगीत ॲक्टिव्हिटी देखील त्याच वेळी चालणार आहे। संध्याकाळच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना चित्रपट, मोटिवेशनल चित्रपटाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तर मोठे मोटिवेटिव्ह लेक्चरर्स या ठिकाणी उपस्थित होणार असून सुमारे 21 दिवस सर्व विद्यार्थ्यांना मोटिवेशनल लेक्चर्स देखील या ठिकाणी होणार आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षाची तयारी देखील आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करून घेणार आहोत।